लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे एका डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। किरकोळ कारणांवरून झालेल्या ह्या वादातून डॉक्टरांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या पत्नीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 पोलिसांनी अटक केली आहे। सायखेड्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत वसंत कांडेकर हे रविवारी सायंकाळी त्यांच्या ब्रिझा कारने सोनगावहून सायखेड्याकडे येत होते। भेंडाळी रोडवर सागर कापसे, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल या तिघांनी मोटरसायकलने डॉक्टरांच्या गाडीला मागून धडक दिली। त्यानंतर वाद घालत आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। मारहाणी दरम्यान एका आरोपीने डॉक्टरांना जीवे मारण्याचीही धमकी दिली। डॉक्टर हॉस्पिटलकडे पळत असताना आरोपींपैकी एकाने मोठा दगड उचलून त्यांच्या पाठीवर फेकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली। दरम्यान डॉक्टरांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता तिचा हात पकडून विनयभंग करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या घटनेनंतर आरोपींनी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजावर लाथा मारत दहशत निर्माण केली। तसेच डॉक्टरांच्या ब्रिझा कारच्या काचा फोडून सुमारे 20,000 रुपयांचे नुकसान केल्याचेही सांगितले जाते। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव सायखेडा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दरम्यान सायखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश कापसे आणि ऋतिक कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आता या प्रकरणी पुढील तपास हे पोलीस करत आहेत। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे, तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।